श्रोते हो, श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले स्वागत आहे. श्रोते हो, मी आपल्याला श्रीकांत सिनकर लिखित हस्ताक्षराने घातली हातकडी ही कथा सादर करत आहे. आतापर्यंत आपण बघितले की सिटी बँक या मुलुंड येथील बँकेत विजय गोखले हे असिस्टंट मॅनेजर आहे. त्यांना एका करंट अकाउंटबद्दल आणि तेथे डिपॉझिट केलेल्या एका चेकबद्दल शंका आली आणि म्हणून ते त्याबद्दल चौकशी करत आहेत. या कथेचा भाग दुसरा. विजयनं आणखी एक तर्क केला होता. अर्थात हा तर्क चूक का बरोबर ते समजणार होते, परंतु अरविंद प्रधान या नावाचं त्याला कोडं पडलं होतं. गुन्हेगारांनं याच नावाची निवड का केली असावी हे त्याला समजत नव्हतं. मात्र विजयचा तर्क असा होता की या प्रकरणात जो कोणी गुन्हेगार गुंतला आहे तो सुशिक्षित समाजातील कोणीतरी महाराष्ट्रीयन तरुण असावा. या प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती काढून विजय मुळेसह इंडिया पेपर कंपनीच्या ऑफिसात जाण्यासाठी बँकेतून बाहेर पडला. संध्याकाळी 6:15 वाजता विजय आणि मुळे इंडिया पेपर कंपनीच्या ऑफिसात पोहोचले. तिथे मेहतांच्या केबिनमध्ये ओरिएंटल कंपनीचे कोठारी बसले होते. ते भलतेच चिंतातूर झाले होते. एकमेकांची ओळख झाल्यानंतर विजयनं झेरॉक्स कॉपीज मेहता आणि कोठारींपुढे ठेवल्या. नंतर संबंध दिवसात घडलेल्या घडामोडी त्या दोघांना सांगून विजय म्हणाला, कोठारी साहेब, हा चेक पोस्टातून गायब झालाय. यात कोणतीच शंका नाही. सर्व काही घडून गेल्यानंतर पोलिसांकडे जाण्यापेक्षा सहज शक्य होतं म्हणून मी स्वतःच माहिती काढली. परंतु तुमच्या कंपनीने हा चेक नेमका कधी डिस्पॅच केला आहे ते जर आपल्याला समजलं तर बरं होईल. आता ओरिएंटल पब्लिशिंग कंपनीत काय घडलं ते बघू. या कंपनीबरोबर इंडिया कंपनीचे अनेक वर्षापासून व्यवहार होते आणि ते सुरळीत सुरू होते. ओरिएंटल ही इंग्रजी पुस्तक आणि मासिकं प्रसिद्ध करणारी ख्यातनाम कंपनी होती. या कंपनीला दरमहा छपाई कागद पुरवण्याचं काम इंडिया कंपनी करत होती. ओरिएंटल कंपनीकडून दर 3 महिन्यांनी इंडिया कंपनीला त्यांच्या बिलाचा चेक जात असे. त्यात कधीही खंड पडला नव्हता. दर 3 महिन्यांनी पहिल्या आठवड्यात इंडिया कंपनीला ओरिएंटल कंपनीकडून चेक मिळायचा. असाच 1,20,000 रुपयांचा पेईंग अकाउंट क्रॉस चेक 2 मार्चला काढण्याची मॅनेजिंग डिरेक्टरची ऑर्डर कोठारींना मिळाली. कोठारी चीफ अकाउंटंट होते. त्यांच्या अकाउंट डिपार्टमेंटमध्ये त्यांच्या हाताखाली 10-12 क्लार्क काम करत होते. इंडिया कंपनीचा 1,20,000चा चेक काढण्याची ऑर्डर हातात पडताच कोठारींनी आपल्या सहाय्यकांकरवी तो चेक तयार केला आणि त्याच दिवशी कंपनीच्या डिस्पॅच डिपार्टमेंटकडे पाठवून दिला. आता 4 तारखेपर्यंत हा चेक इंडिया कंपनीत पोहोचणार होता. परंतु तो चेक इंडिया कंपनीत न पोहोचता 5 तारखेला सिटी बँकेत दाखल झाला होता. आता प्रश्न असा होता की जो चेक 2 तारखेला कंपनीच्या पोस्टल डिपार्टमेंटकडे गेला आहे तो चेक 5 तारखेला सिटी बँकेत कसा काय आला. ओरिएंटल कंपनीने फ्रँकिंग मशीनने कंपनीच्या पाकिटावर लाल रंगाचे शिक्के उमटवून त्याच दिवशी पोस्टात जाणारं सर्व टपाल पोस्टाकडे पाठवून दिलं होतं. म्हणजे एकतर ज्या पोस्टात हे टपाल गेलं तिथून किंवा जिथून कंपनीला टपालाचा बटवडा होणार होता तिथून तरी हे पाकिट नाहीसं झालं असावं असा विजयचा तर्क होता आणि तो बराचसा बरोबरही होता. अखेर उद्या सकाळी CID ऑफिसात जाऊन तक्रार नोंदवावी असं तिघांनी ठरवलं. डिटेक्शन क्राईम ब्रांचचे असिस्टंट कमिशनर वालावलकर यांचा आणि कोठारींचा पूर्व परिचय होता. म्हणूनच सरळ मुलुंड पोलीस स्टेशनकडे न जाता आपण CID मध्ये जाऊ असं त्यांनी सुचवल्यानंतर दुसऱ्या दिवशी 11 वाजता या तिघांनी इंडिया कंपनीच्या ऑफिसात भेटण्याचं नक्की ठरलं. आता 6 तारीख उजाडली. बँक मॅनेजर कुलकर्णी बँकेत आले. विजयकडून त्यांना हा सर्व प्रकार समजताच ते स्तंभित झाले. आपल्या गैरहजेरीत हे प्रकरण घडल्यामुळे ते हवालदिल झाले. परंतु विजयनं त्यांना सर्व घटना नीट समजावून सांगितल्या आणि इंडिया कंपनी या खोट्या पत्त्याची मूळ सर्व कागदपत्र घेऊन तो 11च्या सुमारास फाउंटनला इंडिया कंपनीच्या ऑफिसात आला. तिथं मेहता आणि कोठारी विजयची वाट बघत होते. आता हे तिघेही CID ऑफिसात जायला निघाले. असिस्टंट कमिशनर वालावलकर यांना पुढे भेटून काय करायचं ते ठरवण्यात येणार होतं. CID ऑफिसात जेव्हा वालावलकरांनी हे प्रकरण ऐकले तेव्हा त्यांनाही या प्रकरणाचं फारसं गांभीर्य वाटलं नाही. कारण प्रकरण सोपंच आहे, फक्त नीट ट्रॅप केला पाहिजे हे ओळखून त्यांनी विजय, कोठारी आणि मेहता यांना जयकरांच्या केबिनमध्ये पाठवले. तशा त्यांनी इंटरकॉमवरून जयकरांना सूचना दिल्या. विजय, कोठारी, मेहता इन्स्पेक्टर जयकरांच्या केबिनमध्ये येऊन हजर झाले. जयकरांना या विजय गोखलेचं मोठं कौतुक वाटू लागलं. खरं म्हणजे जो तपास ज्या पद्धतीने पोलिसांनी करायला हवा होता तो तपास विजयनं अगोदरच केला होता.
त्याच्या जागरूकपणामुळे एक संभाव्य गुन्हा वेळीच लक्षात आला होता. जयकरांनी विजयनं आणलेले कागदपत्र पुन्हा नीट बघितले. हातातील चेककडे पाहत ते विजयला म्हणाले, तुम्ही तर सगळा तपास पूर्ण केलाय. आता आरोपी तुम्हीच पकडा. सर, आम्ही याला पकडू, पण आम्हाला तुमची मदत मिळाली पाहिजे. मी आमच्या बँकेला स्टॉप पेमेंटची ऑर्डर देतो, म्हणजे प्रकरण मिटेल. काहीसे कासावीस झालेले कोठारी मध्येच म्हणाले, पण स्टॉप पेमेंटची ऑर्डर देताच का? जयकर म्हणाले, चेक तर गोखल्यांकडे आहे आणि त्यांनी हा चेक असाच ठेवून द्यावा. बँक ऑफ इंडियाकडे चेक पाठवू नये, म्हणजे काही अफरातफर होणार नाही. म्हणजे त्या अरविंद प्रधानची रक्कम बॅलन्स 500 रुपयेच राहील. पण सर, विजय चटकन म्हणाला, पण उद्या जर अरविंद प्रधानने 500 पेक्षा जास्त रकमेचा चेक घेऊन कोणा दुकानदाराला बँकेत पाठवलं तर आम्ही काय करायचं? जास्त रकमेचा चेक आला तर तो तुम्ही पास करायचा आहे. जर दुकानदाराचा चेक पास झाला तरच अरविंद प्रधान बँकेत येणार आहे. पण मी तुम्हाला सांगतो की तुमच्या बँकेत उद्या कोणी दुकानदार येणारच नाही. उद्या खुद्द अरविंद प्रधान येतो की नाही बघा. विजय बुचकाळ्यात पडला. त्याला समजेना जयकर साहेब हा अंदाज कशाच्या आधारे वर्तवत आहेत. तो शांतपणे म्हणाला, आय एम सॉरी सर, पण हे आपण कोणत्या बॅकग्राऊंडवर बोलताय ते तुम्हाला नंतर सांगतो. कोठारी, तुम्ही आता मला थोडी माहिती द्या. जयकर कोठारींकडे वळले. त्यांना हे जाणून घ्यायचं होतं की ओरिएंटल कंपनीची चेक पाठवण्याची नेमकी पद्धत कशी आहे. साधारण प्रत्येक कार्यालयातून आणि कंपनीतून पोस्टानं चेक पाठवताना जी पद्धत अवलंबली जाते तीच पद्धत ओरिएंटल कंपनीने अवलंबली जात होती. एखाद्या पार्टीस चेक पाठवताना आपण चेक का पाठवित आहोत त्याबद्दल पत्र तयार केले जायचे. चेकला आणि पत्राला टाचणी लावायची. चेक पोस्टानं पाठवून द्यायचा आणि कंपनीच्या नोंदवहीत जावक क्रमांकाची नोंद करून ठेवायची. कोठारींकडून ही माहिती समजल्यावर जयकर त्यांना उद्देशून म्हणाले, म्हणजे पोस्टाने चेक पाठवताना तुम्ही चेकला टाचणी लावता तर? तशी पद्धतच आहे. सर्वजण तसं करतात. कोठारी घोटमळून म्हणाले. तसे जयकर पटकन म्हणाले, पण ती पद्धत घातक आहे. चेकला टाचणी लावणं म्हणजे चेक नाहीसा होणं. होय, म्हणून तर चेक पोस्टातून गायब होतात. विजय चटकन म्हणाला. तसे मेहता आणि कोठारी ऐकतच राहिले. जयकर क्षणभर चकित झाले. त्यांना समजेना चेक फोर्जरी गुन्हा कसा घडतो हे विजयला कसं माहीत. ते विजयला म्हणाले, उद्या बँकेत दुकानदार येणार नाही तर खुद्द अरविंद प्रधानच येईल. असे जे मी तुम्हाला सांगितलं आहे ते आता कसं ते तुम्हाला सांगतो. पण यापूर्वी तुम्ही सर्वांनी गोष्ट लक्षात ठेवा. मेहताजी, ओरिएंटल कंपनीचा चेक तुमच्या कंपनीपर्यंत पोहोचला नाही तो भाग तुम्ही विसरून जा. टेबलावर हात आपटीत जयकर पुढे म्हणाले, माझं तर असं म्हणणं आहे की हा चेक या कोठारींच्या अकाउंट डिपार्टमेंटमधून डिस्पॅच डिपार्टमेंट तर गेलाच नाही. काय म्हणता? मेहता, कोठारी आणि विजय एकदम सर्द झाले. मी अगदी बरोबर सांगतोय. इतकंच नव्हे तर हा चेक तुमच्या डिपार्टमेंटमधील कोणीतरी चोरला आहे. माय गॉड! कोठारी थोडे भयभीतच झाले. जयकरांनी या संबंध प्रकरणाला एक वेगळीच कलाटणी दिली होती. साधी गोष्ट आहे, पहा ती कशी. कोठारी, इंडिया पेपर कंपनीचा चेक तयार करण्याची तुम्हाला ऑर्डर मिळाली. तुम्ही कोणाकडून तरी ती चेक करून घेतला. त्यावर डायरेक्टर्सच्या सह्या घेतल्या. तो चेक कोणा क्लार्ककडे दिला. त्याने इंडिया कंपनीचं लेटर टाईप केलं. चेक आणि लेटरला टाचणी लावली. नंतर आउटवर्ड एंट्री झाली आणि हा चेक डिस्पॅच डिपार्टमेंटकडे गेला. बरोबर का? होय, पण तसं घडलं नाही. जर इंडिया कंपनीला पाठवलेल्या पत्रासोबत हा चेक गेला असता तर या चेकच्या डाव्या कोपऱ्यावर वरच्या बाजूस 2 लहान भोकं पडली असती. पण जर टाचणीच लावली नाही तर भोकं पडणार कशी? जर तुम्ही चेक आणि पत्राला टाचणी लावता तर मग या चेकला 2 भोकं नको पडायला? जयकरांनी तो चेक विजय समोर ठेवला. विजयनं अधीरतेने चेक उचलून घाईघाईने बघितला. तो सर्दच झाला. ही गोष्ट त्याच्या लक्षातच आली नव्हती. कोठारी आणि मेहता पण अवाकच झाले. पण कोठारी म्हणाले, आउटवर्ड एंट्री झाली आहे ना? आहे. पुढे काय? आउटवर्ड एंट्री आहे याचा अर्थ इंडिया कंपनीला चेक पोचला का? आपण एखाद्या पार्टीला अंडर सर्टिफिकेट ऑफ पोस्टिंगने पत्र पाठवतो, म्हणजे ते पत्र त्या पार्टीला पोचतंच का? अंडर सर्टिफिकेट हा केवळ आपला पुरावा झाला. अशी पत्र काय पोस्टात गाळवत नाहीत? तुमच्याकडे आउटवर्ड एंट्री आहे म्हणजे त्या पार्टीला चेक पाठवल्याचा पुरावा होत नाही. मी तुम्हाला खात्रीने सांगतो, ज्या क्लर्कने चेक लिहिला आहे, ज्याने लेटर टाईप केले, त्याने ओरिजिनल पत्र आणि चेक खिशात घातलाय आणि डुप्लिकेट पत्र फाईलला लावून आउटवर्ड एंट्री केली आहे. विजय जयकरांकडे बघतच राहिला. ही गोष्ट त्याच्या लक्षात आली नव्हती.
जयकरांचा हा अजब पण तरी सुसंगत तर्क पाहून विजयला नवल वाटलं. तो त्याचवेळी समजून चुकला की चेक कोणा क्लार्कनेच उचलला आहे. म्हणजे आपण समजतो त्याप्रमाणे यात कोणी नेहमीचा चेक गुन्हेगार नाही. शिवाय चेकवर खाडाखोड नाही म्हणजे उद्या कोणी दुकानदार बँकेत येणारच नाही, तर साक्षात अरविंद प्रधान येईल. हे गणित तर जयकरांनी अगोदरच मांडलं होतं. विजय चटकन म्हणाला, सर, मग तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. उद्या कोणी दुकानदार बँकेत येणंच शक्य नाही. नाहीच येणार. यांच्याच डिपार्टमेंटचा कोणीतरी येईल. नंतर कोठारीकडे बघत ते म्हणाले, हा चेक कोणी तयार केला? कोठारी घुटमळले. असे गोंधळू नका कोठारी. आपल्याला खरा गुन्हेगार शोधून काढायचा आहे. कदाचित त्याने तुमच्या कंपनीला आणखी काही अफरातफर केली असेल, ती अजून तुम्हाला समजली नसेल. हा चेक घ्या आणि चेकवरचा हस्ताक्षर बघून मला सांगा की हे हस्ताक्षर तुम्ही ओळखता का? चेक उचलून कोठारी सावकाश म्हणाली, हा चेक तर सतीशने माझ्यासमोर लिहिला होता. कोण सतीश? सतीश आमच्याकडे क्लार्क आहे. आता ही 500 रुपये भरल्याची स्लीप आणि चेक भरल्याची ही स्लीप बघा. तसेच न्यू अकाउंट ओपन केल्याचा फॉर्म बघा. हे सर्व हस्ताक्षर एकाच व्यक्तीचं आहे. ते म्हणजे केवळ सतीशचंच दिसतंय. पण साहेब, यावर विश्वास बसत नाही. अहो, काही गोष्टी अशा असतात. आम्ही देखील सुरुवातीला विश्वास ठेवण्यास तयार नसतो, पण नंतर आम्हाला विश्वास ठेवावाच लागतो. कुठे राहतो हा सतीश? अंधेरीला. अंधेरीला? जयकर विचार करू लागले. सकृत दर्शनी सतीशविरुद्ध संशय निर्माण झाला होता. परंतु अंधेरीला राहणाऱ्या सतीशनं एकदम विरुद्ध टोकाला असलेल्या मुलुंडच्या बँकेत खातं का उघडलं? तूर्त त्यांनी हा प्रश्न मनातच ठेवला आणि त्यांनी कोठारीला विचारलं, सतीश आता ऑफिसात आहे का? नाही साहेब, तो रजेवर आहे. कधीपासून? परवापासून. त्यानं 8 दिवसांची रजा घेतली आहे. त्याच्या नात्यात कोणाचं तरी लग्न आहे. जयकर विचार करू लागले. 2 तारखेस चेक नाहीसा झाला आहे. 3 तारखेस सतीश कामावर आला आहे. 4 तारखेपासून तो रजेवर गेलाय. काल बँकेत खातं उघडण्यात आलंय आणि आज हे प्रकरण आपल्या समोर आलंय. विचार करता करता जयकरांनी काही आराखडे मांडले आणि त्यांनी विजयला विचारलं, गोखले सकृतदर्शनी तरी संशयित सतीश ठरतो आहे. तो जर या प्रकरणात असेल तर त्याने 4 तारखेला खातं का उघडलं नाही? कालच का उघडलं? जरा डोकं चालवा भाऊ. विजय विचार करू लागला, पण त्याला हे कोडं सुटत नव्हतं. अहो, साधी गोष्ट आहे. टेबलावरील न्यू अकाउंट ओपन फॉर्मवरील रबर स्टॅम्पकडे बोट दाखवत जयकर पुढे म्हणाले, हा रबर स्टॅम्प पहा. हा रबर स्टॅम्प बनवून घेण्यास सतीशनं 4 तारीख घालवली. 4 तारखेला त्यानं स्टॅम्प बनवून घेतलाय आणि काल अकाउंट उघडलंय. तसंच असणार सर. आता आपण इथे बसल्या ठिकाणीच कोण गुन्हेगार असावा ते शोधून काढलाय. आपला तर्क चुकीचा ठरणार नाही. सतीशच्या हस्ताक्षराने त्याच्यापर्यंत आपली हातकडी पोचवली आहे. यात तुम्ही आता सराईत चेक गुन्हेगार आणूच नका. ते लोक फार हुशार असतात. डोकं गरगरून जाईल अशी कामं ते करीत असतात. दुसरी गोष्ट, मोठ्या रकमेचा चेक भरायचा आहे, नवा अकाउंट उघडायचा आहे, अशा वेळी ते कोणा अशिक्षित बेकरीवाल्याची ओळखही घेणार नाहीत. मुळात ते लोक आपल्याला जे ओळखतात त्यांची सही घेणारच नाहीत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या ठिकाणी एखाद्या बँकेची नवीन शाखा सुरू होते त्या शाखेतच ही मंडळी ऑपरेशन करतात. कारण शाखा नवीन असल्यामुळे तिथे पहिले काही दिवस ओळखही नसली तरी अकाउंट उघडता येते. अर्थात ती पद्धत पण चुकीची आहे. पण मला एक सांगा गोखले, सुरुवातीपासून जो प्रश्न जयकरांच्या मनात होता तो त्यांनी सावकाशपणे विजयला विचारला. हे चेक गुन्हेगार एखाद्या बँकेत खोटं खातं उघडतात, खोटं नाव पत्ता देतात, पोस्टाने पाठवलेले चेक परस्पर हस्तगत करतात, खात्यात खोटा चेक भरतात, तो चेक पास झालाय की नाही पाहण्यासाठी बँकेत अगोदर एका दुकानदाराला पाठवतात. हे सारं जे गुन्हेगारांचं तंत्र आहे ते तंत्र तसंच्या तसं तुम्हाला कसं काय माहीत हो? मला आश्चर्य वाटलं. जयकरांचा हा प्रश्न ऐकून विजयनं मंदस्मित केलं आणि तो हसत म्हणाला, सर, मी एक बँक ऑफिसर आहे. आज ना उद्या मला प्रमोशन पण मिळणार आहे. मी बँकेशी संबंधित अशा सर्व गोष्टींचा अभ्यास केला आहे. वेगवेगळ्या बँकेत फोर्जरीचे जे प्रकार घडले आहेत तेही अधूनमधून कानावर येतात. ते ऐकून मी सावध होत गेलो. शिवाय मी वेगवेगळ्या मासिकातून, पुस्तकातून अशा प्रकारच्या कथा काळजीपूर्वक वाचल्या आहेत. त्या वाचूनच हे गुन्हेगार नेमके कसे पकडायला पाहिजेत ते मला समजले आहे. केवळ त्या कथा ऐकूनच मी जागरूक राहिलो. विजयचं बोलणं ऐकून जयकरांना आश्चर्य वाटलं. ते कौतुकाने विजयकडे बघू लागले. नंतर कोठारींना म्हणाले, कोठारी, हे बँक ऑफिसर गोखले अशा प्रकारच्या कथा वाचून जागरूक राहिले म्हणून एक मोठा घडणारा गुन्हा तो घडण्यापूर्वीच उजेडात आला आहे. उद्या जरी आम्ही आरोपी धरला तरी त्याचं खरं श्रेय गोखले यांनाच द्यायला पाहिजे.
याचा अर्थ असा नाही की गुन्हे घडल्यानंतर आम्ही आरोपींपर्यंत पोहोचू शकलो नसतो, परंतु थोडा विलंब लागला असता. पण शेवटी सतीशचं हस्ताक्षर आम्हाला त्याच्यापर्यंत घेऊन गेलंच असतं. आता आपण उद्या सापळा कसा टाकायचा तो विचार करू. पण त्यापूर्वी एका महत्त्वाच्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे. ही गोष्ट म्हणजे सतीश अंधेरीला राहतो आणि बँक मुलुंडला आहे. त्यानं याच बँकेत खातं का उघडलं, हा एक भाग, आणि सतीशला मुलुंडच्या तिवारी भैयाची सही कशी मिळाली. जयकरांच्या या प्रश्नावर विजय विचार करू लागला. पण तोच कशाला? जयकरही फारसा तर्क करू शकत नव्हते. ते एवढंच म्हणाले, हे उत्तर आपल्याला सतीशच देऊ शकतो, किंवा या प्रकरणात मुलुंडला राहणारा त्याचा जो कोणी परिचित असावा तो कोण ते उद्या आपल्याला समजेलच. आता उद्या आपण काय करायचं ते सांगतो. आणि मग जयकर दुसऱ्या दिवशी सापळा लावण्याचा सर्वांना सांगू लागले. जयकरांनी जो सापळा रचला तो असा होता. दुसऱ्या दिवशी म्हणजे 7 तारखेला सकाळी जो कोणी अरविंद प्रधान बँकेत येईल त्याला धरायचे होते. हा अरविंद प्रधान म्हणजे सतीशच याबद्दल आता काही शंका राहिली नव्हती. बँक सकाळी 8:30 वाजता उघडत होती. 8:30 ते 12:30 या दरम्यान अरविंद प्रधान कधीही बँकेत येणार होता. पण त्यापूर्वी म्हणजे 8च्या सुमारास कोठारी यांनी बँकेत जाऊन बसून राहायचं होतं. केवळ कुतूहल म्हणून मेहताही बँकेत जाणार होते. जयकर स्वतः बँकेत जाणार नव्हते. ते कामत आणि कांबळे हवालदार या दोघांना बँकेत पाठवणार होते. सतीश बँकेत आल्यानंतर तो 500 रुपयांपेक्षा जास्त रकमेचा चेक देणार होता. हे अगदी उघड होतं. तो चेक विजयनं स्वीकारायचा होता आणि सतीशला टोकन द्यायचं होतं. त्याच्याजवळ टोकन असतानाच त्याला अटक करायची होती. म्हणजे सतीश विरुद्ध आणखी पुरावा जमा होणार होता. सतीशला टोकन दिल्यानंतर मॅनेजर कुलकर्णींच्या केबिनमध्ये बसलेल्या कोठारींना सिग्नल द्यायचा होता. हा सिग्नल विजयनं द्यायचा होता. सिग्नल मिळताच कोठारींनी कुलकर्णीच्या केबिनमध्ये बाहेर येऊन, सतीश तू इथे कुठे, असा प्रश्न विचारायचा होता. पुढचं काम कामत करणार होते. मात्र कोठारी आणि मेहता या दोघांनाही सतीश आपल्याला पाहणार नाहीये याची काळजी घ्यायची होती. समजा काही धोका नको म्हणून सतीश एखाद्या दुकानदारास अगोदर बँकेत पाठवण्याची शक्यता होती. तसंच जर घडलं तर त्या दुकानदाराबरोबर काही न बोलता त्याचा चेक ताबडतोब पास करायचा होता आणि त्याला पाठवून द्यायचे. म्हणजे ज्या अर्थी दुकानदाराचा चेक पास झाला त्या अर्थी धोका नाही असं समजून बँकेत सतीश येणार होता. हा सापळा विजय आणि कोठारींना समजावून सांगितल्यानंतर जयकर कोठारींना म्हणाले, तुम्ही तुमच्या ऑफिसात आता काही बोलू नका. काही घडलं आहे असं कोणालाच काही भासवू नका. एकदम गप्प राहा. तसं सतीशलाही आपण आता त्याच्या घरून आणू शकतो, परंतु प्रत्यक्ष गुन्हा करतानाच त्याला धरणं चांगलं आहे. जयकरांनी एका शिपायाकरवी कामतना बोलावणं पाठवलं आणि त्यांना अगदी थोडक्यात या प्रकरणाची कल्पना देऊन दुसऱ्या दिवशी सिटी बँकेत लावायच्या सापळ्याची कल्पना दिली आणि म्हणाले, उद्या आरोपी धरा आणि परवा प्रेसला बातमी द्या. बँक अधिकाऱ्यांच्या जागृतीमुळे चेक गुन्हेगार धरला गेला. बरं गोखले, तुम्ही आता निघा. उद्या काय करायचं ते तुम्हाला समजलं आहेच. हे आमचे कामत उद्या सकाळी 7:30 वाजता तुमच्या बँकेत येतील. अत्यंत प्रसन्न मनाने विजय, कोठारी आणि मेहतांनी जयकरांचा निरोप घेतला. जयकरांच्या योजनेप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळी 7:30 वाजता कामत, कांबळे हवालदार, कोठारी आणि मेहता मुलुंडला येऊन हजर झाले. विजय आणि मुळे या मंडळींची वाट पाहत होतेच. कामतांनी जयकरांच्या योजनेत थोडासा बदल केला होता. आपण सर्वांनी बँकेत थांबण्यापेक्षा बँक बाहेरच थांबावे असं कोठारींना सांगितले. फक्त मुळे सतीशला ओळखू शकत होता, तर कोठारी त्याला ओळखत होते. कामतांनी विजय आणि मुळेला बँकेत पाठवून दिले. ते स्वतः कांबळे, मेहता आणि कोठारींबरोबर बँकेबाहेर स्टेशन वॅगनमध्ये बसून राहिले. त्यांनी आपली गाडी अशा ठिकाणी उभी केली होती की बँकेकडे येणारा समोरचा रस्ता त्यांना स्पष्टपणे दिसत होता. आता कोणत्या क्षणी सतीश तिथे येण्याची शक्यता होती. घड्याळाचा काटा पुढे पुढे सरकत होता. बँकेत विजय, मुळे, तर बाहेर कामत आणि इतरांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. सापळा रचून ठेवला होता, फक्त सावज यायची खोटी होती. बरोबर 9:30 वाजता या सावजाने सापळ्यात प्रवेश केला. बँकेसमोर एक रिक्षा येऊन थांबली. या रिक्षातून एक तरुण खाली उतरला. त्याला पाहताच कोठारी घाईघाईने कामताना म्हणाले, साहेब तो पाहत सतीश. ठीक आहे, जाऊ दे त्याला आत. त्या रिक्षातून सतीश खाली उतरला होता. त्याच्या हातात एक लहानशी चामडी हँडबॅग होती. रिक्षाचं भाडं चुकवून सतीश बँकेत शिरला. तो आत शिरताच कामतांच्या सांगण्यावरून ड्रायव्हरनं गाडी सुरू केली आणि बँकेसमोर आणून उभी केली. कामतांनी 5 मिनिटं जाऊ दिली. सतीशला तोपर्यंत बँकेत टोकन मिळणार होतं. आणखी 2 मिनिटांनी बँकेचा शिपाई सहज बाहेर येऊन पुन्हा आत गेला.
कामतांना विजयचा सिग्नल मिळाला. आता पुढील योजनेप्रमाणे कोठारी खाली उतरून बँकेत शिरले. सतीशला अक्षरशः काहीच कल्पना नव्हती. तो कॅश विंडोजवळ उभा होता. तेवढ्यात कोठारी तिथे आले आणि त्यांनी घाईघाईने विचारले, "अरे सतीश, तू इथे कसा?" कोठारींना पाहून सतीश गर्भगळीत झाला. तेवढ्यात मेहता कोठारी जवळ पोचले. सतीश मेहतांना ओळखत होता. सतीश आणखीनच घाबरला. तेवढ्यात खुद्द कामत सतीश जवळ पोचले आणि आश्चर्य व्यक्त करीत ते म्हणाले, "अरे अरविंद प्रधान, तू इथे कसा?" "कोण अरविंद प्रधान? हा तर सतीश आहे," कोठारी म्हणाले. "आपण कोण?" "मी कोठारी, ओरिएंटल पब्लिकेशन कंपनीत मी चीफ अकाउंटंट आहे आणि हा सतीश माझा असिस्टंट आहे." "अच्छा अच्छा," कामत मुद्दामून म्हणाले. "तुम्ही ओरिएंटलचे कोठारी, हे इंडिया पेपर कंपनीचे मेहता, हा सतीश आणि मी CID इन्स्पेक्टर कामत. सतीश, तुझ्याजवळ जे टोकन आहे ते माझ्या ताब्यात दे." खलास. सतीशचा खेळ संपला. डोळे मिटून दूध पिणाऱ्या मांजराला वाटतं की आपल्याला कोणी पाहत नाही, आपलं पाप कोणाला समजत नाही, अशी सतीशची कल्पना होती. परंतु प्रत्यक्ष बँकेतच कोठारी, मेहता आणि एका CID अधिकाऱ्यास पाहून सतीश थरथर कापू लागला होता. त्याची अवस्था तशी झाली होती की त्याच्या तोंडातून शब्द बाहेर पडत नव्हता. सतीशकडील टोकन ताब्यात घेण्यात आले. त्याची बॅगही ताब्यात घेण्यात आली. त्या सिटी बँकेचे चेकबुक, इंडिया पेपर कंपनी नावाचा रबर स्टॅम्प पॅड अशा वस्तू मिळाल्या. बँकेतील या प्रकरणाशी संबंधित असलेली कागदपत्र आणि सतीशने नुकताच दिलेला बेअरर चेकही ताब्यात घेण्यात आला. आवश्यक ते जाब पंचनामा वगैरे आटपून सतीशला दुपारी 12 वाजता CID ऑफिसात आणून जयकरांपुढे उभे करण्यात आले. सतीश एका चांगल्या घरातील सुशिक्षित तरुण. पुढे त्याचं डोकं फिरलं. जी गोष्ट नको ती करून बसला. सतीश इंटरपर्यंत शिकला होता. ओरिएंटल कंपनीत त्याला 1200 रुपये पगार होता. सतीशचे वडील नोकरी करत होते. त्याचा मोठा भाऊ आणि त्याची बायकोही नोकरी करत होती. धाकटी बहीण नुकतीच नोकरीला लागली होती. घरात कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती. पण काय गरज पडली होती सतीशला असं काही करण्याची? सतीश असं काही करेल असं त्याच्या ऑफिसात कोणालाही वाटलं नव्हतं. अकाउंट्स डिपार्टमेंटमध्ये व्यवस्थित काम करणाऱ्या सतीशच्या मनात एक दिवस चेक अफरातफरीचा विचार आला. हा जो विचार सतीशच्या मनात आला तेव्हा तो केवळ याच विचारावर अधिक विचार करू लागला. ओरिएंटल कंपनीच्या अकाउंट्स डिपार्टमेंटमध्ये सतीश नोकरी करत होता, म्हणून त्याला कंपनीची आर्थिक स्थिती चांगली माहीत होती. कंपनीचा बँक बॅलन्स किती आहे हे त्याला केव्हाही समजू शकत होतं. सतीशनं अफरातफरीचा विचार पक्का केला. दिनांक 2 मार्च रोजी कोठारींनी सतीशला इंडिया कंपनीचा चेक तयार करण्यास सांगितले. त्याप्रमाणे सतीशने चेक तयार केला. कोठारींनी चेकवर डायरेक्टरच्या सह्या घेतल्या आणि तो चेक सतीशकडे देऊन इंडिया कंपनीस पाठवण्यास सांगितले. सतीशने पत्र तयार केले, ते टाईप करून घेतले. पत्राची डुप्लिकेट कॉपी फाईलला लावली. रजिस्टरमध्ये आउटवर्ड रजिस्टरमध्ये एंट्री केली. परंतु हे करत असताना त्यानं चेकची घडी करून चेक खिशात टाकला. इंडिया कंपनीला टाईप केलेले मूळ पत्र फाडून कचऱ्याच्या टोपलीत टाकले आणि संध्याकाळी तो ऑफिसमधून बाहेर पडला. पुढे काय करायचं ते त्याने अगोदरच ठरवले होते. दुसऱ्या दिवशी सतीश ऑफिसात आला. संबंध दिवस त्याने काम केले. संध्याकाळी त्याने कोठारींच्या हातावर 8 दिवसांच्या रजेचा अर्ज ठेवला आणि 4 तारखेपासून तो रजेवर गेला. 4 तारखेला त्याने अंधेरी येथील एका रबर स्टॅम्प मेकरकडून इंडिया पेपर कंपनीच्या नावाचा एक रबर स्टॅम्प बनवून घेतला. हा स्टॅम्प बनवल्यानंतर तो 5 तारखेला मुलुंडला आला आणि सिटी बँकेत त्यानं इंडिया पेपर कंपनीच्या नावानं खोटं खातं उघडलं. 6 तारीख त्याने जाऊ दिली आणि 7 तारखेला तो बँकेत आला. आदल्या दिवशी आपला चेक पास झाला असणार याची त्याला खात्री वाटत होती. 7 तारखेला तो जेव्हा बँकेत आला तेव्हा तो नेमका जयकरांच्या सापळ्यात अडकला. इथे कोणाच्याही मनात एक प्रश्न उभा राहील की सतीश अंधेरीला राहत होता, मग त्याने मुलुंडच्या सिटी बँकेत का खातं उघडलं? त्याचप्रमाणे त्याला तिवारी डेअरीवाल्याने ओळख कशी दिली? वस्तुस्थिती अशी होती की अंधेरीला राहण्यापूर्वी सतीश मुलुंडला राहत होता आणि अधूनमधून तो तिवारीच्या दुकानात लस्सी पिण्यासाठी जात होता. त्यामुळे त्याची आणि तिवारीची ओळख होती. महापालिकेसाठी एखादा अर्ज लिहून द्यायचा असेल तर अर्ज सतीशकडून तिवारी लिहून घेत असे. पुढे 6 महिन्यानंतर सतीशने मुलुंड सोडले आणि तो अंधेरीला राहायला गेला. पण घडलं असं होतं की मुलुंडमध्ये राहत असताना सतीशला खरोखर स्वतःचे बचत खाते उघडायचे होते आणि म्हणून त्याने घराजवळ असलेल्या सिटी बँकेतून नवीन अकाउंट उघडण्याचा फॉर्म आणला होता. याच फॉर्मवर त्याने तिवारीची ओळखही घेतली होती. परंतु पुढे तो अंधेरीला आल्यामुळे सिटी बँकेत खातं उघडण्याचं राहून गेलं होतं. पण बँकेतून आणलेला फॉर्म सतीशकडे तसाच पडून होता.
सतीशने तो फॉर्म तसाच ठेवून दिला होता. 2 मार्चला सतीशने जेव्हा इंडिया कंपनीचा चेक उचलला तेव्हा त्याने सिटी बँकेचा जो फॉर्म त्याच्याकडे पडून होता तो नवं खातं उघडण्यासाठी वापरण्याचं ठरवलं. तोपर्यंत तो फॉर्म कोराच होता. या कोऱ्या फॉर्मवर इंडिया पेपर कंपनीचं नाव लिहून आणि मुलुंडच्या शास्त्री मार्गावरील खोटा पत्ता देऊन सतीशनं खातं उघडलं होतं. इंडिया पेपर कंपनी आणि अरविंद प्रधान या 2 नावांची चौकशी विजयनं तिवारीजवळ केली होती. परंतु तिवारी काय सांगणार? त्याला ही नावं माहितीच नव्हती. आपण कोणाला खातं उघडण्यासाठी सही दिली नाही असं तिवारी म्हणाला होता. त्यावेळी 6 महिन्यापूर्वी आपण सतीशला ओळख सही दिली होती हे तिवारी विसरून गेला होता. विजयच्या जागरूकपणावर जयकर खुश होते. त्यांना त्याचं कौतुक वाटत होतं. वेगवेगळी पुस्तकं मासिकं वाचून झाल्यावर आपण सावध झालो असं विजयनं त्यांना सांगितलं होतं. त्याच धर्तीवर जयकरांनी सतीशला एक प्रश्न विचारला. सतीशने त्यांच्या प्रश्नाचं उत्तरही दिलं. त्याचं हे उत्तर ऐकून जयकरांनी संतापूनच त्याच्या उत्तराला प्रत्युत्तर दिले. सतीश सारख्या चांगल्या घरातील तरुणाच्या मनात हा विचार का यावा हे त्यांना समजत नव्हते. त्यांनी सहजच त्याला विचारले, सतीश, तू चांगला शिकला आहेस, तुला चांगला पगार आहे, तुझ्या घरची मंडळी देखील चांगली नोकरी करतात. असं असताना आपण असं करावं असं तुला का वाटलं? जयकरांचा प्रश्न ऐकून सतीश अगोदर काहीच बोलला नाही. नंतर सावकाश म्हणाले, मी वेगवेगळ्या पुस्तकातून आणि मासिकातून गुन्हेगारीविषयी कथा वाचत होतो. त्या कथा वाचून आपणच काहीतरी करावं असं विचार माझ्या मनात आला. सतीशचं हे उत्तर ऐकून जयकर सर्द झाले. एका क्षणात ते संतापले आणि त्या भरात ते रागाने म्हणाले, गुन्हेगारी कथा वाचून तू हा गुन्हा केलास काय? त्या कथांचा शेवट वाचला होतास की नाही? त्या प्रत्येक कथेचा शेवट गुन्हा करून आरोपी आनंदाने जीवन जगतोय असा नाहीये आणि आता तूही जेलमध्ये जाणार आहेस, समजलं का? सतीशनं मान खाली घातली. त्यावेळेस विजय आणि सतीशच्या रूपानं 2 परस्पर विरोधी प्रतीकं त्यांच्यासमोर उभी होती. सतीशच्या हस्ताक्षराने घात केला. त्याचे हस्ताक्षर पोलिसांना त्याच्यापर्यंत घेऊन गेले. गुन्हेगारी कथा वाचून गुन्हा करणाऱ्या या सतीशचं आता पुढे काय होणार होतं? ओरिएंटल कंपनी त्याला आता कामावर ठेवण्याची शक्यता जवळजवळ नव्हतीच. सतीशनं जो गुन्हा केला होता त्या गुन्ह्यात त्याला 5 वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकत होती. तो आता तुरुंगातच जाणार होता. परंतु तुरुंगात जाऊन तरी काय होणार होतं? त्याला जरी पश्चाताप झाला तरी त्याची फळं त्याला तुरुंगातच भोगावी लागणार होती. परंतु ज्यांचा सतीशच्या गुन्ह्याबरोबर काही संबंध नाही आणि जी उधळ माथाने समाजात वावरत आहेत त्या सतीशच्या घरच्या मंडळींना आता नाहक मनस्तापाची फळं भोगावी लागणार होती. तो विचार आता कोण करणार होतं?